आणि सहर्ष एकदा पुन्हा स्वागत करतो आणि धन्यवाद मानतो. धन्यवाद. यहाँ पर मंच पर उपस्थित सभी खानवेल हमारे फ्रेंड फॉरवर्ड के टीम को मैं यहाँ पर इस मंच पर उपस्थित सभी का हम हार्दिक स्वागत करते हैं. उनका धन्यवाद भी करते हैं जो यहाँ पर अपना कीमती समय निकाल कर. और मेरे साथी कमेंटेटर है रवि सातपुते सर. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि या फायनलचा पहिला चेंडू बघतोय धर्माश वाईटला आणि यावेळेला हलक्या हाताने कट केला चेंडू जातो तिकडे थर्ड मॅचच्या रिझर्व मध्ये. एक धाव तेजीने पूर्ण केली मात्र या ठिकाणी एकच धाव तुम्हाला कंप्लीट करावं लागलं. ही जीवी स्पोर्ट वाडा तालुक्याची बिलॉंग करते आणि विजय भुजिका डीएनएस संघाचा विचार केला तर या खानवेला डीएनएस हा जो भाग आहे केंद्रशासित भाग आहे याच्याशी बिलॉंग करते. एक जबरदस्त सामना आपल्याला बघायला मिळेल या मैदानामध्ये फायनलचा. अटीतटीचा सामना षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा उमेश कुरकुडिया ऑन द स्ट्राइक. यावेळेला बापला पुन्हा एकदा थर्ड मॅचच्या दिशेने खेळण्याचा प्रयास मात्र राइट हैंड बल्लेबाज के लिए काफी बढ़िया मुकाबला चलता हुआ फाइनल मुकाबला आज का. और ये अगली गेंद और शॉट गेंद जिसे खेल दिया है लेफ्ट साइड में सीमा रेखा को बचाते हुए गेंद और ये एम्पायर का इशारा 4 रन और ये पहली बाउंड्री. प्रतापकडनं आणि याही वेळेला चेंडू लावला गेलाय. चेंडू जाईल सुद्धा आर्य पार गगन पार षटकार पुरस्कार दिया जाएगा. $5,000 का नगद पुरस्कार दिया जाएगा. कल्पेश के लिए यहाँ पर इनाम आया है. अगली गेंद सामना करेंगे कल्पेश और इस बार बहुत बढ़िया गेंद पूरी तरह से बीट है. कोई रन नहीं इस गेंद से. फाइनल मुकाबला चलता हुआ 1 विकेट गवा दिया है और ये हवा में खड़ा है फीडर मौजूद है और ये काफी बड़ा झटका. बिलकुल मिडॉन आणि मिडॉनचा मधोमध खेळला हा चेंडू होता. एकदा तेजीने पूर्ण गेली मात्र या ठिकाणी एकच धावेवर समाधान मानावं लागेल ते मात्र या दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत भर पडते धावसंख्येत धाव पोहोचली मात्र फ्रंट बल्लेबाज धर्मा अभी भी अपनी बल्लेबाज क्रीज पर डटे हुए जो कि आक्रामक बल्लेबाज है लेकिन जीवी स्पोर्ट की ओर से काफी किफायती गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है. अभी अभी बड़ा झटका यहाँ पर दिया है. काफी आक्रामक बल्लेबाज है. देखना है किस तरह की बल्लेबाजी करते हैं. अगले गेंद का सामना करेंगे और इस बार आगे निकल के खेलना चाहते तो पूरी तरह से बीट हुए हैं. कोई रन नहीं. एक सुरेख चेंडू हाताळला गेला तो मात्र या गोलंदाजाकडनं बिलकुल कटर चेंडू होता. चेंडू बॅट आणि चेंडूचा कुठल्याच प्रकारचा संपर्क झाला नाही. बाकी काही विकेट किपरने पूर्ण केलं. बिलकुल डॉट बॉल येतोय. कुठल्याच प्रकारची धाव नाही या चेंडूवरती. एक सुरेख असं गोलंदाजी बघतोय आपण आणि बिलकुल धावाला अंकुश लागला गेला या षटकामध्ये. सुरेख अशी गोलंदाजी बघतोय ती मात्र रोहन करणं. षटकातील पुढे चेंडू पुन्हा एकदा आणि या वेळेला त्या दिशेमध्ये आधी त्याच अचूक जाग्यावर अचूक मार्गावर चेंडू टाकला गेला. याही वेळेला डॉट बॉल येतोय आणि बिलकुल या ठिकाणी अगली गेंद 3 हिट गेंद और इस बार खेल दिया है सीमा रेखा के बाहर. 4 रनों के
है एम्पायर का इशारा 6 रन। दोनों देखना पड़ेगा। लक्ष्मी यहाँ पर काफी परफॉर्मेंस दे रही है, तो आपको भी कुछ परफॉर्मेंस देना पड़ेगा। काफी रोमांचक मुकाबला चलता हुआ नाही तो ना मिळेल दुसरा नुकताच जो विकेट घेतला आणि त्या रोहनसाठी सॉरी चेतनसाठी जी विकेट घेतली त्या विकेटसाठी तुकाराम हाडे यांच्याकडे रोख 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे। अगदी बक्षिसांची खैरात आपण या ठिकाणी बघतोय। रोख कॅश प्राइज 500 रुपये जमा। न्यू बॅटर मैदानामध्ये सचिन बात्रा मानफॉर्म पालघर बघूया षटकाला पुढे चेंडू पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट हिट विकेट येस आणि नुकताच कॅश घेतला। या कॅशसाठी रोहनसाठी रोख 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी जमा झाले। खूप खूप धन्यवाद तुकाराम हाडळ यांच्याकडून प्रत्येक षटकार प्रत्येक विकेट साठी रोख 500 रुपयाचे कॅश प्राइज मिळत आहे। एक जबरदस्त या ठिकाणी स्कोर झालेला आहे तो मात्र 32 आणि 6 विकेट। षटकांचा विचार केला तर 4 षटक त्या ठिकाणी सामोर झालेले आहेत। अजून सुद्धा 2 षटक शिल्लक आहेत या इनिंग मधले। और यहाँ पर लगातार विकेट गवाते हुए विजय म्यूजिकल डीएनएच की टीम फाइनल मुकाबला में लगातार अच्छी बैटिंग यहाँ पर नहीं देखने को मिल रही है। फिर से बढ़िया गेंदबाजी, काफी बढ़िया गेंदबाजी। याही वेळेला नवीन गोलंदाजी मार्कर हितेश सुरेश चेंडू हाताळला गेला। बिलकुल कट करण्याचा ऑफसाइड कट केला चेंडू फलंदाज चेंडू काही समजला नसावा। एक सुरेख गोलंदाजी बघतोय आपण याही वेळेला अगदी त्याच दिशेमध्ये आणि त्याच रिजनमध्ये सुरेख चेंडू हाताळला जातोय। सुरेख गोलंदाजी बघतोय आपण या ठिकाणी हितेश कडनं। लगातार बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येत आहेत। कुठल्याच प्रकारचे धाव नक्कीच प्रेशर असेल मनीष कदम बघूया कशा प्रकारे हा प्रेशरला झेलतोय। या षटकातील हा तिसरा चेंडू पुन्हा एकदा मनीष कदम आणि याही वेळेला सुरेख चेंडू हाताळला गेला। बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट फिनिश सांगायला षटकातील हा पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि याही वेळेला सुरेख चेंडू हाताळला गेला। चेंडू जाईल दान करत तिकडे खेळवाच्या दिशेने सीधा सीमा रेखा पार लेग बायचा इशारा अंपायरचा आणि चौरन देतात। खराब कीपिंग यहाँ पर और 4 रन प्राप्त हुए और इसी अतिरिक्त रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर है 36 रन। एक अवांतर धावा या 4 रन धावा खात्यामध्ये जोडल्या गेल्या। बघूया सुरेख चेंडू हाताळला गेला होता मात्र थोडंसं खराब त्या ठिकाणी विकेट किती चेंडूला पुन्हा एकदा हवेमध्ये बघूया फिल्डर येतोय नाही मात्र कॅचचा कॅप्टन केला नाही। सुरेख चेंडू दुसऱ्या धावासाठी पलटत आहेत। दुसरी धाव सध्या या ठिकाणी आरामात पूर्ण गेली अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स। चांगली अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावी लागेल नक्कीच या ठिकाणी। आणि आपण क्रीजमध्ये बघत आहात आपल्या पांगजीचा एक युट्यूब स्टार एका साईडने विचार केला तर नितेश गुंधे नॉन स्ट्रायकर एंडवर खेळताना दिसत आहेत। बघूया त्यांच्या प्रकारे बॅटिंग कशी करतायत आणि अगदी सुरेख चेंडू हातात के तमाम यहाँ पर कलाकार यूट्यूब कलाकार यहाँ पर आए हैं और उन्होंने सभी ने इस टूर्नामेंट में भाग लिया। आप सभी का दिल से धन्यवाद। अगली गेंद राइट हैंड बल्लेबाज के लिए और इस बार हवा में खेले हुए शॉट 1 रन चुनाते हैं। दूसरे रन देना चाहते हैं, वहां पर खतरा हो सकता है। रन आउट होने का खतरा और ये रन आउट। पाणी तर पडलं नाही आणि आहे वेळेला बिलकुल त्या ठिकाणी मिळवून दिशेने खेळला चेंडू एक धाव तेजीने पूर्ण केली गेली आणि सुरेख क्षेत्ररक्षण होतं त्याकडे रितेश कडनं सुरेख थ्रो आणि एकच धावावर समाधान म्हणावं लागतंय। सुरेख
क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या इनिंग मधलं. आणि या षटकामध्ये या इनिंग मध्ये शेवटचे 4 चेंडू शिल्लक. और नितेश बुद्धे के लिए यहाँ पर इनाम घोषित हुआ है. प्रमोद सिन्हा की ओर से हर 6 पर 500 रुपए का नगद पुरस्कार दिया जाएगा नितेश बुद्धे के लिए. अगले गेंद नीलेश के लिए और इस बार कट कर लिया है. गेंद जा रहे सीमा रेखा की तरफ. फील्डर मौजूद लेकिन तीनों के बीच में गेंद गिरते हुए इस बीच 2 रन चलाने में कामयाब. और इसी 2 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है 47 रन. आखिरी ओव्हर जारी. शेवटचा चेंडू या इनिंग मधला या ओव्हर मधला 47 धावा 7 बाद 47. आणि यावेळी शेवटचा चेंडू आणि बॅटचा इनसाइड एज आणि विकेट पण आणि विकेटचं पतन होत आहे. A few moments later. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या बघितली तर 13 रन लागतात. ते स्कोरबोर्डवरती विदाउट विकेट लास्ट. आणि या ठिकाणी दुसरा गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर निलेश. बघूया निलेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. लेफ्ट हँड बॅटर मिस्टर हितेश मॅन फ्रॉम पालघर. बघूया दुसऱ्या षटकातील हा दुसरा चेंडूचा पहिलाच हा सामना असेल किंवा पहिली ओव्हर चेंडू असेल. आणि या पहिल्या चेंडूवर कशा प्रकारे खेळून पूर्ण करेल तर मात्र हितेशच्या खात्यावर बघितलं तर 9 धावा नॉट आउट अशी इनिंग 5 चेंडू सामना केला आणि 9 धावा. आणि याही वेळेला चेंडूला धावा. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 16.5च्या ॲव्हरेजने या ठिकाणी धावा पूर्ण करताना आपण बघतोय जबरदस्त जीबी स्पोर्ट्स. आणि षटकातील अजून मात्र दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक. आणि या वेळेला इस बार भी जाएगी सीधे 6 रन देके जाएगी ये गेंद सीधा सीमा रेखा पर चलेगा. बघूया काय होत आहे. आणि विचार केला तर 24 चेंडू आणि धावा पाहिजे त्या केवळ मात्र 9. 24 चेंडू आणि 9 धावा. एकदम सोपं आव्हान म्हणायला करता. आणि याही वेळेला फुल शॉट. फिल्डर मौजूद नाही जाईल सीधा सीमा रेखा पार. चौकार. डीजे सॉन्ग तो बजना चाहिए. बजाओ बजाओ बजाओ. आणि हितेशच्या पावलावर पाऊल ठेवून रोशन सुद्धा आपला जो उनका बल्ला है वो दोनों का आग उगलने लगा है. एक साइड से देखा जाए तो हितेश की उसका भी बल्ला आग उगलने लगा है. और उसका ही बल्ले जो आग उगलने का जो रूप है उसी का रूप देखकर जो रोहन है वो भी उसी का साथ देते हुए जबरदस्त दोनों की 44 रनों की नॉट आउट जबरदस्त एक पार्टनरशिप देखने को मिलती है. यहाँ पर एक जबरदस्त या ठिकाणी आपण बघतोय दोघांची पार्टनरशिप 44 धावांची या ठिकाणी भागीदारी आपण बघतोय. षटकाचा विचार केला तर अजून 4 चेंडू शिल्लक. या षटकातील कल्पेश चौधरी यांच्यातले पहिल्या चेंडूवर चौकार गेला दुसऱ्यावर 1 धावा आणि षटकातील तिसरा चेंडू. आणि यावेळेला मात्र तिकडे विकेट दिशेने बघूया विजय मिळतो काय फुल टॉस बॉल आणि चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल यावेळेला सीधा सीमा रेखा पार.